नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. माझ्या याच्या आधीचा जो व्हिडिओ होता इराणबद्दल, आपण सध्या अमेरिका आणि इस्रायल या युद्धासंबंधीच बोलतोय. तर इराणचा बाजार उठणार अशा अर्थाचा जो व्हिडिओ मी केला होता या मथळ्याचा, त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. तो आता 92,000 वरती गेलेला आहे त्याचा व्ह्यू. आणखीन सुद्धा वाढतील, कारण लाखाच्या पुढे जाईल हे नक्कीच आहे. याचा दोन अर्थ होतात. एक म्हणजे मी जो विषयाचा व्हिडिओ करतो तो विषय आपल्याला आवडतो आणि आपल्याला आपल्या एकूण तो हृदयाच्या जवळचा विषय आहे. आणि दुसरं म्हणजे मी जे सांगतोय ते बहुतांशी आपल्याला पटतंय. त्याला व्ह्यूज दोन्ही बाजूने येतात. काही विरुद्ध येतात, काही आपल्या बाजूने येतात. विरुद्ध व्ह्यूमध्ये एक मला बघण्यात आलं की इराणबद्दल मी जे बोलतो, की मला लोक विचारतात की तुम्ही इराणचा द्वेष करता का? इराणी लोकांबद्दल तुमच्या मनात काही आढी आहे का? तर तसं नाहीये. इराणी लोकांबद्दल माझ्या मनात अजिबात आढी नाही. माझे इराणी मित्रमैत्रिणी आहेत आणि अत्यंत चांगल्या दर्जाची लोक आहेत ती. परंतु आता इराणवरती ज्यांचं शासन चाललंय, इराणमध्ये आपल्याला माहिती आहे लोकशाही नावापुरती आहे, खरं म्हणजे नाहीच आहे. धार्मिक हुकुमशाही तिथे होती, कारण आयातोल्ला खोमेनी 1900 साली आल्यापासनं त्याची इतकी घट्ट पकड इराणी समाजावरती बसवली होती की ते पूर्णपणे शिया धर्माचा तिथे राज्य चालायचं. लोकशाही वगैरे नावाचीच आहे. आता हे नेहमीचे 5,000 वर्ष 6,000 वर्षाची संस्कृती सांगतात ना, त्या संस्कृतीला इराणी जेव्हा मुस्लिम झाला तेव्हा त्या संस्कृतीला मुठमते देण्यात आली. त्या संस्कृतीचा आणि आत्ताचे जे मुल्ला मौलवी आहेत आणि त्यांचा जे धर्मांध राजवट आहे त्याचा कवडीचाही संबंध नाही. या मुल्ला मौलवींना सगळ्या जगभर अशीच धर्मांध राजवट आणायची. पण आता आणि असं विलक्षण झालंय की मुल्ला मौलवींचा सुद्धा कंट्रोल तिथे आहे की नाही याबद्दल शंका यावी. आता IRGC म्हणून त्यांचं इराणी रिपब्लिकन गार्ड कोर किंवा इस्लामी रिपब्लिकन गार्ड कोर म्हणून सैन्यातला जो कट्टर एक विभाग आहे त्यांचं तिथे शासन चाललंय. त्यांचा अहमद वाहिदी हा जो त्यांचा सर्वाधिकारी आहे तो सध्या इराणवरती सगळा त्याचा अधिकार चालतो. याच्या आधी ते सांगायचे की आमचे जे धर्मगुरू आहेत, पहिल्यांदा आयातोल्ला खोमेनी, त्याच्यानंतर अली खामेनी आणि आता मोश्तबा खामेनी जो त्या अली खामेनींचा मुलगा. अली खामेनी युद्धाच्या पहिल्याच दिवशी त्यांना इस्रायल आणि अमेरिकेच्या बॉम्बिंगमध्ये साफ करण्यात आलं. ते आणि त्यांच्याबरोबर 40 त्यांचे जे सहकारी होते, सिनियर टॉप कमांडर्स आणि मुल्ला, ते सगळे मेले. त्याच्यानंतर दुःखद घटना होती ती. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा, त्याला सर्वोच्च धर्मगुरू आणि सर्वोच्च कंट्रोलर, ते त्यांच्या इथे तो सर्वोच्च धर्मगुरू हा त्यांचा सुप्रीम लीडर त्याला ते म्हणतात. तर त्याचं स्थापना केली. पण त्यालाही 2 दिवसामध्ये बॉम्बिंग करून जखमी करण्यात आलं. बरेच दिवस ते नुसते जखमी आहेत अशा बातम्या चालल्या होत्या, पण त्यांना कधी दाखवलं गेलं नाही. एकदा त्यांना दाखवलं, ते AI जनरेटेड इमेज होती, ते काही खरे नव्हते. त्यांचे हुकूम सगळे लेखी यायचे. म्हणजे त्यांनी लिहिले का आणि कोणी लिहिले हे कळायचं नाही. पण नुकतंच त्यांनी या मुस्तफा खामेनींचं चित्र, इतर जे शहीद झालेत कासिम सुलेमानी किंवा त्यांचे वडील अली खामेनी, त्यांच्याबरोबर त्यांचं चित्र लावलेलं आहे. याचा एक अर्थ असा की इराणी जनतेने आता मान्य केलंय किंवा इराणी राज्यकर्त्यांनी मान्य केलंय की ते आता आपल्यात नाहीत. त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांना जखमा खूप झाल्या होत्या, पाय त्यांचा कापायला लागला होता, चेहरा संबंध जळाला होता, अशा वेगळ्या वेगळ्या न्यूज होत्या. खरं कोणालाच काही माहीत नाही. इराणमधल्या खऱ्या न्यूज कोणालाही माहीत नसतात. इराणमध्ये गेले 28 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झालं तेव्हापासून इंटरनेट बँड आहे. इराणमध्ये कोणाला फोटोग्राफी करून न्यूज द्यायची परमिशन नाही. ज्या लोकांकडे स्टारलिंक हे जे टेस्लाचा जो ओनर आहे त्यांनी दिलेली जी नेटवर्क आहे, जी सॅटेलाइट बेस्ड नेटवर्क सिस्टीम आहे एलन मस्कची, तर त्या स्टारलिंक ज्यांच्याकडे आहे त्यांना फक्त कनेक्शन मिळतं. पण स्टारलिंक जर पकडलं गेलं तर त्या माणसाला देहांताची शिक्षाच देतात. त्यांना वाटतं हा अमेरिकेचा हेर आहे. इराणमध्ये लोकशाही नाही हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. या युद्धामध्ये इराणची जेवढी लोक, जेवढे सैनिक धारातीर्थी पडले, 3,000-1,000 असा तो आकडा सांगतात. 40,000 नागरिकांना इराणनी युद्धाच्या आधीच या IRGCने मारलेलं आहे. त्यामुळे अतिशय क्रूर राजवट आहे आणि त्यांना अशीच क्रूर राजवट सगळ्या जगामध्ये आणायची आहे. त्यांना जो इस्लामचा हे पसरवायचा आहे जगामध्ये, तो अशा प्रकारचा क्रूर इस्लाम पसरवायचा आहे. साधारणपणे तुम्ही बघा, इराणनी हमासला पैसे दिले. हमास हा दहशतवादी गट आहे. हुतींना पैसे दिले. हा दहशतवादी गट येमेनमध्ये आहे. हमास पॅलेस्टाईन किंवा इस्रायलमध्ये, गाझामध्ये आहे. आणि तिसरे त्यांचे हिजबुल्ला, ते सिरिया आणि लेबनॉनमध्ये आहेत. हे सगळे दहशतवादी गट आहेत.
आणि इराणचा असा आग्रह आहे की या दहशतवादी गटांनाच त्या राष्ट्राचं सरकार म्हणून मानावं. कारण आता सुद्धा इराणचं जे चाललंय की युद्ध थांबवायच्या त्यांनी 3 अटी अमेरिकेपुढे पेश केलेल्या आहेत. त्या अटी कुठल्या? तर पहिली गोष्ट म्हणजे शांतता झाली पाहिजे. मुख्य म्हणजे लेबनॉनमध्ये शांतता झाली पाहिजे. तुमचा आणि लेबनॉनचा संबंध काय? लेबनॉन स्वतंत्र देश आहे. लेबनॉनच्या सरकारशी इस्रायलचं सरकार वाटाघाटी करत आहे. अमेरिकेमध्ये त्यांच्या मीटिंग झाल्या आहेत. त्यांना त्यांचं मत आहे हिजबुल्लाला सरकार माना. हिजबुल्लाला कसं सरकार मानता येईल? उद्या तर भारत पाकिस्तान प्रश्न आला तर आपण काय ते भारतातले पाकिस्तानामधले जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा यांना सरकार मानणार आहोत का? यांना प्रत्यक्ष पाकिस्तानचं सरकार नॉन स्टेट ऍक्टर म्हणतं. म्हणजे आमचा त्यांच्याशी संबंध नाही. त्यांनी दहशतवाद केला, पहलगाममध्ये दहशतवाद झाला, त्याच्याशी पाकिस्तान सरकारचा संबंध नाही, अशी सोयीची भूमिका ते घेतात. इराणची अशी इच्छा आहे की ते जे सांगतात की आमच्या इथे IRGC आहे त्यांचंच तुम्ही म्हणणं ऐकायचं. पेजेश्कियन वगैरे सगळे म्हणजे सगळी नुसती बावली आहेत, त्यांना काही निर्णयाचे अधिकार नाही, असं इराणनीच सांगितलेलं आहे. वाटाघाटींमध्ये आराक्ची म्हणून त्यांचे विदेश मंत्री आहेत, पेजेश्कियन राष्ट्रपती आहेत, ते वाटाघाटीला कधीच येत नाहीत. आणखीन गालिबेव नावाचे त्यांचे जे स्पीकर ऑफ द असेंब्ली आहेत ते येतात. त्या दोघांनाही न्यूक्लिअर गोष्टींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असं IRGCचे कमांडर अहमद वाहिदी यांनी सांगून टाकलं. ट्रम्प यांनी एक लॉजिकल प्रश्न विचारला, मग आम्ही इराणमध्ये बोलायचं कोणाशी? या वाटाघाटींना काय अर्थ आहे? तुम्ही ज्यांना पाठवता त्यांना निर्णयाचा अधिकार नाही, मग काय टाइमपास म्हणून पाठवता का? खरं म्हणजे टाइमपास म्हणूनच पाठवतात. कारण नंतर त्यांनी जाहीर केलं की आम्हाला शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव करायची होती म्हणून आम्ही वाटाघाटींचा घोळ घातला. हा पीस प्लॅन जे सांगतात ना, शांती वार्ता, ती असल्या लायकीची आहे. बरं, ती ज्या देशात घेतात तो जगातला सर्वात मोठा दहशतवादी राष्ट्र आहे पाकिस्तान. त्यांचा आणि शांततेचा कवडीचा संबंध आहे, त्यांचा आणि अकलेचाही संबंध नाही. त्यांनी फक्त अमेरिकेचे पैसे घेतलेत आणि अमेरिका म्हणते तसं ते वागतात. हे मी सांगत नाहीये, हे इराणचेच नेते आता सांगायला लागले की पाकिस्तानवरती आमचा विश्वास नाही कळी इतका. पाकिस्तान हे अमेरिकेची भाषा बोलतायत. मुनीर हा अमेरिकेची भाषा बोलतो कारण तो अमेरिकेचा गुलाम आहे, पैसे घेऊन विकत घेतलेला गुलाम आहे. मुनीर हा गुलाम आहे, शहबाज शरीफ हा मुनीरचा गुलाम आहे, म्हणजे गुलामाचा गुलाम. काहीही किंमत नसलेले हे पाकिस्तानी नेते जगभर सांगतात की आम्ही जागतिक शांततेकरता प्रयत्न करतोय. इराणनी त्या 3 अटी दिल्यात ना, त्यातली पहिली अट ही की शांतता नांदली पाहिजे. दुसरी अट आहे की हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे ती आम्ही आमच्या वेळेला उघडू आणि आमच्या टर्म्सवरती उघडू. न्यूक्लिअर बद्दल काय? न्यूक्लिअर बद्दल आता मुळी चर्चाच करायची नाही. न्यूक्लिअर बद्दल आता चर्चा करायची आणि अमेरिकेने आमचे जे लक्षावधी डॉलर्स गोठवून ठेवले ते आम्हाला परत द्यावे, ही खरी अट आहे. इराणच्या सरकारची आता आर्थिक कोंडी झालेली आहे. आणि ट्रम्पने तो ब्लॉकेड केलाय, तो पण काढायचा. ब्लॉकेड का केलाय माहितीये का? इराणला स्वतःचं तेल विकता येऊ नये आणि इराणमध्ये बाहेरची शस्त्रास्त्र येऊ नयेत म्हणून तो बाहेर त्यांनी वेढा घातलेला, त्याला ब्लॉकेड म्हणतात, नेव्हल ब्लॉकेड. तर तो काढून टाका, हे पहिलं इराणचं सांगणं. म्हणजे आमचं तेल आम्हाला विकून पैसे मिळाले पाहिजे. आम्हाला पैसे मिळाले, आम्ही काय करू? आम्ही ते हुतींना देऊ, आम्ही ते हमासला देऊ, आम्ही ते हिजबुल्लाना देऊ आणि आमच्या इथे शस्त्रास्त्र भरून तुमच्यावरती त्या शस्त्रास्त्रांचा हल्ला करू. हे जे आपल्या देशामध्ये इराणचे समर्थक आहेत त्यांना असं सरकार हवंय का हो? का त्यांना भारतातही असं सरकार करून हवंय? भारतातले जे सगळे मुस्लिम दहशतवादी गट आहेत त्यांना त्यांनी सरकार चालवावं अशी त्यांची इच्छा आहे का? कुठेतरी आपण जेव्हा इराणचं समर्थन करतो तेव्हा आपण या राजवटीचं समर्थन करतो याचं भान असलं पाहिजे. याचं भान ज्यांना नाही ते सगळे आपले विरोधी पक्ष तर काय, ते काहीही बोलत असतात, ते समर्थन करतात. इराण तुम्हाला तेल देतो, पेट्रोल पंपाला आमच्या मोटरीमध्ये पेट्रोल घालतो, आमच्या स्कूटरमध्ये पेट्रोल घालतो, म्हणजे तो माझा मित्र झाला का? मी त्याला पैसे देतो, तो पेट्रोल घालतो. इराणनी तुमची बाजू घेतली, कधी घेतली इराणनी आमची बाजू? इराणनी आपली कधीही बाजू घेतलेली नाहीये. हे सगळं थोतांड आहे. काश्मीर प्रश्नात इराण हा जो मुस्तफा मेला त्याच्या बापानी सांगितलं होतं की काश्मीरच्या लोकांना न्याय मिळत नाही भारताकडनं, कारण त्यांची इच्छा हीच आहे की काश्मीरच्या ते जे सगळे तिथे दहशतवादी आहेत त्यांच्याकडे काश्मीर गेलं पाहिजे. कुठेही त्यांनी आपल्याला मदत केलेली नाही आणि ते करणारच नाही. ते करणारच नाही. त्याचं मुख्य कारण हे की ते जागतिक इस्लामचा एक भाग आहे. पण तरी सुद्धा इराणशी आपण चांगले संबंध ठेवले पाहिजे. त्याचं एकमेव कारण आहे की इराण हा शिया देश आहे. तो तसा एकमेव शिया देश आहे. तो पाकिस्तानच्या पश्चिम सीमेला लागून आहे. पाकिस्तान हा सुन्नी देश आहे. त्यामुळे इराण आपल्या बाजूने असणं किंवा आपली त्याच्याशी चांगले संबंध असणं ही आपली गरज आहे. पण चांगले संबंध आहेत म्हणून त्यांच्या राजवटीचं समर्थन करणं ही आपली गरज नाहीये. ती त्यांची राजवट आहे. ती त्यांचेच जे लोक आहेत त्यांच्याकडे लोकल नागरिक त्यांच्यावर ते अन्याय करतात. असो, हा एक भाग झाला. दुसरं आपल्याला माहितीये 25 एप्रिलला ट्रम्पवरतीच खुनी हल्ला झाला. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये ट्रम्पनी
व्हाईट हाऊसमध्ये जे बातमीदार जातात, म्हणजे आपल्याकडे कसं असतं, काही बातमीदारांकडे स्पेशल परमिट असतात की ते पार्लमेंटमध्ये जाऊ शकतात, राष्ट्रपती भवनात जाऊ शकतात, ते वार्तांकन करू शकतात. असे जे अमेरिकेतले वार्तांकन करणारे वार्ताहर होते, त्या सगळ्यांना एक प्रीतीभोज म्हणून हिल्टन हॉटेलमध्ये समारंभ होता. त्या समारंभामध्ये एक कोल थॉमस ॲलन नावाचा 31 वर्षीय मनुष्य बंदुकी घेऊन घुसला, धाड घुसला आणि त्याला सुरक्षा रक्षकांनी हटकलं. कारण तिथे राध्यक्ष होते, अध्यक्षांच्या पत्नी होत्या, नंतर तुमचे काश पटेल होते, FBI चे डायरेक्टर जे तिथे आहेत ते, असे मोठे मोठे डिग्निटरीज तिथे होते. तर नॅचरली सुरक्षा व्यवस्था होती. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं तर त्यांनी त्या सुरक्षा रक्षकावर गोळी चालवली. तो सुदैवाने मेला नाही आणि तो आता धोक्याच्या बाहेर आहे असं सांगितलं जायलं. आणि त्याला दुसऱ्यांनी पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांनी भाषण सुरू केलं की मला ट्रम्प यांना मारायचं आहे, कारण ट्रम्प हे अत्याचारी आहेत, देशद्रोही आहेत, लहान मुलांना त्रास देतात, सेक्शुअली त्रास देतात, अशा प्रकारचे आहेत, म्हणून मला ट्रम्पला मारायचं आहे. अशी एक त्यांनी काहीतरी अशी विधानं केली. आता ट्रम्प त्यांनी लगोलग त्या सगळ्याचा इन्कार केला. ते म्हणले मी देशद्रोही नाही, मी या देशाकरता काम करतोय, मी चाइल्ड म्हणजे मुलांना करण्याच्या आरोपातनं कोर्टाने माझी सुटका केलेली आहे, सन्मानपूर्वक सुटका केलेली आहे आणि मी अत्याचारी अजिबात नाहीये, हे ट्रम्पने सांगितलं. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की या माणसाला ट्रम्पला मारावं असं का वाटलं. कदाचित असं तर नसेल ना की इराणला ट्रम्पचा अडसर आहे, कारण ट्रम्प जाऊन कोणीतरी जर शामळू प्रेसिडेंट आला तर तो इराणला खुली छूट देईल आणि हे सगळं करायला देईल, अशी तर शक्यता नाही. अमेरिकेच्या गुप्तहेर संस्था त्या माणसाचं संपूर्ण आता चारित्र्य उलगडून पाहतायत. असं लक्षात आलं की आधीच्या ज्या कमला हॅरिस म्हणून ट्रम्पच्या विरुद्ध ज्या डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या होत्या, त्यांचा हा समर्थक होता. यांनी त्यांना देणगी सुद्धा पाठवली होती. हा कॉम्प्युटर एक्सपर्ट आहे, हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, चांगल्या ठिकाणी यांनी नोकऱ्या केलेल्या आहेत. हा एका शाळेत शिक्षक होता. त्या शाळेने 2024 साली त्याला बेस्ट टीचर अवॉर्ड सुद्धा दिलेला आहे. पण आपल्याकडे सुद्धा एक तुम्हाला आठवतं का, शिक्षकाचा मुलगा म्हणून एक दहशतवादी होता कुठे, काश्मीरमध्ये. शिक्षक असला आणि शिक्षकाचा मुलगा असला म्हणून मनुष्य सहज होत नाही, तो दहशतवादी वृत्तीचा असला तर तो तसाच राहतो. याचं हे अमेरिकन उदाहरण एक आपल्या समोर आलं. असू दे, मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की हे झाल्यानंतर मात्र ट्रम्प आता पुन्हा अनेकच संतापलेत आणि इराणने अटी घातल्यानंतर त्याने अनेक राग आलेला आहे की इराण हा आता त्याचं पेकाट मोडायला आलेलं, अटी कसल्या घालतोयस तू. तो आराकची जो आहे तो सगळीकडे जगभर फिरतोय, तो आता पुटिनना जाऊन भेटलेला आहे की तुम्ही याच्यात पडा. म्हणजे त्यांना हे युद्ध उकळीला आणायचंय आणि याचं विश्वयुद्धात परिवर्तन करायचंय, कारण त्यांना स्वतः सुखाने जगायचं नाही, लोकांना सुखाने जगू द्यायचं नाही. मला ज्यांनी इथे विरोधी वक्तव्य केली माझ्या व्हिडिओवरती, त्यांनी हाही एक प्रश्न विचारला की मग इराणला न्यूक्लिअर करायला काय प्रतिबंध करायचा, अमेरिकेने ॲटम बॉम्ब बनवला, इराणने बनवला तर काय केलं. अरे इराणकडे ॲटम बॉम्ब नाहीये तर ते इतका त्रास देत आहेत. ॲटम बॉम्ब आला तर ते काय करतील विचार करा बरं. त्यांना सगळ्या काफिरांना त्रास द्यायचा आहे. तुम्ही भारतात राहता, तुम्हाला एवढं तरी भान असलं पाहिजे की इराणच्या हातात ॲटम बॉम्ब देणं म्हणजे भारतावरती आणखीन एक धोका उडवून घेण्यासारखं आहे. आधीच पाकिस्तानच्या हातात ॲटम बॉम्ब आहे, आता इराणच्याही हातात ॲटम बॉम्ब दिला तर काय होईल याची कल्पना करवत नाही. पण असा विचार करण्याची आपल्या विरोधी लोकांमध्ये, विरोधी पक्षामध्ये पद्धतच नाहीये. भारताचा विचार त्यांना करायचाच नाहीये. काहीतरी वेड्यासारखं करून इराणचं समर्थन करायचं. इराणी राजवटीचं कुठेही समर्थन होऊ शकत नाही. आणि ट्रम्पने भारताबद्दल वाईट उद्गार काढले वगैरे, त्याबद्दल ट्रम्पला आपण नावं ठेवलीच पाहिजे. ट्रम्प काय बोलतात त्याचं, एक तर ते काय बोलतात, आज काय बोलतात आणि उद्या काय बोलतात याच्यात एकमेकांमध्ये साम्य नसतं. पण आज इराणी राजवटीला विरोध करायला ट्रम्पच उभे आहेत, बाकी कोणी उभे नाहीत. इस्रायल आणि ट्रम्प अर्थात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यांच्या आधीचे बायडन आणि त्याच्या आधीचे हुसेन ओबामा, त्यांचं पूर्ण नाव बराक हुसेन ओबामा आहे पण मी त्यांना हुसेन ओबामाच म्हणतो, कारण त्यांनी इराणला जी सूट दिली होती, पैसे इराणला दिले आणि सांगितलं की तुम्ही ॲटम बॉम्ब करता, युरेनियम डेव्हलप करू नका. इराणनी त्यांना पूर्ण उल्लू बनवलं, किंवा त्यांनी आणि इराणनी मिळून अमेरिकन पब्लिकला आणि जगाला उल्लू बनवलं. ॲटम बॉम्ब करता, युरेनियम शुद्ध जेव्हा करतात तेव्हा शुद्धी खूप जास्त लागते. 3% शुद्धीकरणाची त्यांना परवानगी दिली होती. 3% शुद्धीकरणाचा युरेनियमचा वीज निर्मितीत उपयोग करता येतो. आता त्यांच्याकडे जे 440 किलो युरेनियम आहे ते 60% शुद्धीकरण झालेलं आहे. 3%तनं 60% ते काय 2 दिवसात गेलेले नाही. त्यांचे गुप्तपणे हे कार्यक्रम चालूच होते आणि ओबामा डोळे मिटून स्वस्थ बसले होते. जेव्हा ट्रम्पकडे ही बातमी आली, इस्रायलच्या मोसादनी आणली, अमेरिकेच्या CIAने आणली की इराणकडे 440 किलो युरेनियम 60% शुद्धीकरण झालेलं आहे. लक्षात ठेवा, या युरेनियमचा ॲटम बॉम्ब करता येतो. थोडंसं आणखीन शुद्धीकरण केलं तर उत्तम प्रतीचा ॲटम बॉम्ब करता येतो. एवढ्या युरेनियममध्ये 10 ॲटम बॉम्ब करता येतात.
आणि ज्या ॲटम बॉम्बची क्षमता हिरोशिमाच्या बॉम्बच्या कमीत कमी 100 पट आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ट्रम्प यांनी सांगितले न्यूक्लिअर डीलबद्दल तर चर्चाच नाहीये. तुमचं युरेनियम तुम्हाला आम्हाला द्यायलाच लागेल आणि तुम्ही मान्य करायचं की पुढचे 10 वर्ष आम्ही, आधी तर ट्रम्प कायमचंच म्हणत होता, आता म्हणतात 10 वर्ष आम्ही युरेनियम एनरिचमेंट करणार नाही आणि आमची सगळी एनरिचमेंटची प्रोसेस ही आंतरराष्ट्रीय मानक संस्थांच्या देखरेखीखाली असेल. हे महत्वाचं आहे आणि जागतिक शांततेकरता हे गरजेचं आहे, हे कोणी तुम्हाला सांगत नाहीये. तुम्हाला सगळे इराण कसा एकाकी लढतोय, कसा लढतोय, तो कोणाशी लढतोय, तो कशासाठी लढतोय हे पहा ना. त्यांना दहशतवादी लोकांना राज्यावर आणायचंय सगळीकडे. हुतींना त्यांना मदत करायची आहे, हमासला मदत करायची आहे, हिजबुल्लांना मदत करायची आहे, उद्या जैश ए मोहम्मदला ते मदत करतील, भारतातल्या जे सिमीसारख्या संघटना आहेत त्यांना ते मदत करतील, काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना मदत करतील. अशा राष्ट्राची, अशा राजवटीची बाजू आपण घेतलीच नाही पाहिजे. त्यांना ती राजवट खोदूनच काढायला हवी. आणि इथे इराण द्वेषाचा भाग नाहीये, इथे स्वसंरक्षणाची गोष्ट आहे. हे कृपया लक्षात घ्या. हे फार सोपं आहे इराण द्वेष नाटकं चालवणं. इथे लक्षात घ्या की स्वसंरक्षण इथे महत्वाचं आहे. आता युरोपलाही ती अक्कल आलेली आहे. त्यामुळे युरोपियन लोक सुद्धा म्हणायला लागले की होर्मुझची समुद्रधुनी जी ब्लॉक झाली आहे त्यांनी आमचं तेल आणि आमचा नॅचरल गॅस अडलेला आहे, आमची इंडस्ट्री संकटात आलेली आहे. चीनचंही तेच म्हणणं आहे, काही करून होर्मुझ मोकळं करा. पण याचा अर्थ असा नाही की इराणला ॲटम बॉम्ब बनवूया. हे तारतम्य ज्या वेळेला आपल्या लोकांमध्ये येईल त्यावेळेला आपल्याला राष्ट्राकरता चांगले निर्णय घेण्याची शक्ती प्राप्त होईल. सुदैवाने नरेंद्र मोदींचं सरकार यांना हे तारतम्य आहे आणि म्हणूनच ते उघड उघड किंवा अगदी लपून छपून सुद्धा इराणी राजवटीचं तसं समर्थन करत नाहीये. हे लक्षात ठेवा. आज न उद्या ही राजवट कोसळणारच आहे. लिहून घ्या माझे शब्द. अमेरिका ही राजवट कोसळल्याशिवाय तिथनं बाहेर पडूच शकत नाही, कारण ट्रम्प यांची ती गरज आहे. एक आणखीन लक्षात घ्या, हे युद्ध 28 एप्रिलला सुरू झालं. 28 म्हणजे कालपर्यंत त्या युद्धाला आजपर्यंत या युद्धाला 2 महिने झालेले. 2 महिने युद्ध अमेरिका काँग्रेसच्या परमिशन शिवाय चालवू शकते. आता त्याला काँग्रेसकडे, अमेरिकन काँग्रेस म्हणजे विधानसभा आणि लोकसभेकडे जाऊन मंजुरी घ्यायला लागेल. परंतु ट्रम्पनी एक ट्रिक वापरलेली आहे की ही मंजुरी घ्यायला युद्धाचे दिवस मोजले पाहिजेत. मी युद्धबंदी जाहीर केले ते दिवस त्यातनं वजा केले तर अजून आठवडाभर तरी ही मंजुरीचा हे पुढे जाईल. कदाचित ट्रम्प या आठवड्याभरात इराण युद्धाचा निकाल लावायचा म्हणजे प्रचंड प्रमाणावर इराणवर हल्ले करायचा प्रयत्न करतील किंवा काँग्रेसकडे जाऊन पोस्ट फॅक्टो परमिशन असाही एक भाग असतो. तो पोस्ट फॅक्टो परमिशन म्हणजे आधी करायचं नंतर परमिशन घ्यायची असाही प्रयत्न करतील. या युद्धामध्ये इराणी राजवटीचा अंत झाल्याखेरीज हे युद्ध थांबत नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. त्याच्या आधी जर हे युद्ध थांबलं तर जागतिक शांततेला प्रचंड मोठा तडा जाईल. हे पण लिहून घ्या. या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या, या गोष्टीचा अंदाज मी जो वर्तवलाय तो जर आपल्या लक्षात आला तर इराणचं युद्ध योग्य रीतीने का थांबलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. होर्मुझची समुद्रधुनी सुद्धा मोकळी झाली पाहिजे, कारण इराणचं ऐकून इंडोनेशियाने सुरू केलंय की मला का समुद्रधुनीत सुद्धा आम्ही टोल टॅक्स लावणार आहोत. सिंगापूरनी सांगितलं की त्याचा अर्धा भाग सिंगापूरच्या ताब्यात आहे की आम्ही असला टोल टॅक्स वगैरे लावणार नाही. पण ही सगळी नांदी ग्लोबल बिझनेस कोसळण्याची आहे. त्यामुळे लक्षात राहा, सावध राहा. आपल्याला सुद्धा काही दिवस त्रास होणार आहे, कारण होर्मुझची समुद्रधुनी बंद झाली की आपलाही गॅस तिथे अडतो. पण आपण नरेंद्र मोदी सरकारने तेल आणि गॅस दोन्ही जगातनं वेगळ्या वेगळ्या ठिकाणून, रशियातनं, कॅनडातनं, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंगोला सगळीकडनं मागवलेला आहे. त्यामुळे तेवढा त्रास आपल्याला व्हायचा नाही. परंतु युद्ध लवकर थांबणं हिताचं आहे, पण ते थांबून इराणी राजवट थांबणं जास्ती महत्वाचं आहे. नुसतं युद्ध थांबवून शांतीची कबुतरं गुलाबी चाचा उडवायचे, आपण ते करायची गरज नाही. असो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो, अशी आशा करतो. तसा तो आवडला तर आपण मित्रपरिवारावर शेअर करा. आपण भरपूर कमेंट्स पाठवले आहेत, 500च्या वर कमेंट्स आल्या होत्या गेल्या व्हिडिओला. तशा कमेंट्सची पण आम्ही आतुरतेने वाट पाहतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.